शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री नेते इथे होते, तुम्ही देखील आलेले होते, काय चर्चा झाली? मी या ठिकाणी मला सुहास अण्णांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जायचं होतं, पण ते इकडे आलेले होते म्हणून मी सुहास अण्णांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. माझी काही चर्चा झाली नाही. माझ्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. माझे नेते जो निर्णय देतील तो मी घेणार आहे. तुम्हाला सकाळी पण सांगितलं मी. बैठकीत तुमच्याशी काही बोलणं झालं? मी इथं बैठकीला आलोच नव्हतो. मी सुहास अण्णांशी 5-10 मिनिटं गप्पा मारल्या आणि त्या निघालो आता इथे. दादा हुसेंना हाय हॅलो बाय नमस्कार केला. नाही, त्यांना मी सांगितलं ना माझ्या नेत्यांचा मला निरोप येणार आहे. आला की मी लगेच माघार देतो. तुम्हाला 1 पर्यंत निरोप येणार होता, आता येईन 15-20 मिनिटात येतोय आणि मी पण पोहोचणार आहे कलेक्टर ऑफिसला 2 वाजेपर्यंत देणार माघार. त्याचा माझा काही संपर्क नाही आणि चर्चा पण नाही. गिरीश महाजनांनी जळगावला म्हटलं की ते पण माघार घेतील. तो त्यांच्या संपर्कात असेल, माझ्या संपर्कात नाही. त्याचं मी काहीच सांगू शकत नाही. त्यांनी जर गिरीश भाऊंना कमिटमेंट केलेली असेल तर तो त्यावेळेत कलेक्टर ऑफिसला येईल. नाही 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 आता तुम्ही बघताय माझी मिसेस पण माझ्या सोबत आहे. आम्ही दोघे त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आमची कुठे भेट नाही होत. गिरीश भाऊंनी काहीतरी त्याच्याशी बोलणं झालं असेल म्हणून गिरीश भाऊ बोलले असतील ना. गिरीश भाऊच्या जबाबदारीने बोलले नाही. एकूणच असं वाटतंय की ह्या सगळ्या गुंत्यामुळे एकमेकांचे पक्ष एकमेकांना त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. पण मला इथं पार्टीने क्लिअर सांगितलंय गणेश आपली युती आहे, आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि त्याप्रमाणे मी युती धर्म पाळणार पण आहे. पण ज्या पद्धतीने गोकुळ भाऊंनी अर्ज भरलेला आहे ते अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे, अशा कंडिशनमध्ये नॉट रिचेबल होणं म्हणजे एक प्रकारे उमेदवारी अर्ज ठेवणं अशा स्वरूपाचे ते संकेत आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुमचा पुढची भूमिका काय असेल? या सगळ्या काळामध्ये भावाला मदत करणार की युती धर्म मी पाळणार? युती धर्माबरोबर राहील. सकाळी सांगितलं, परतही सांगतो, मी युती बरोबरच काम करेन. ओके, चलो. तर मी युती धर्म पाळणार असल्याचं गणेश गीते यांनी सांगितलेलं आहे. गोकुळ गीते अजूनही नॉट रिचेबल आहेत. 2 तासापेक्षा सुद्धा कमी वेळ उरलेला आहे अर्ज मागे घेण्यासाठी आणि अजूनही इथला तिढा सुटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.